आता बघा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये असे चौकोनामध्ये तयार झालेले त्रिकोण असे एका याच्यामध्ये एका चौकोनात आणि दुसऱ्या चौकोनात असे तयार केलेले त्रिकोण असे तुम्हाला परीक्षेमध्ये दाखवलेले असतात आणि याच्यावर प्रश्न विचारलेला असतो की या चौकोनामध्ये किती त्रिकोण आहेत। या पुढचा एक दाखवलेला असतो याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत, तर त्याची गणना त्याची मोजणी कशा पद्धतीने करायची आहे की या त्रिकोणाला नंबर द्यायचे 1 2 3 आणि 4 आणि या 4 ला 2 ने गुणायचं, कारण या चौकोनाला 2 बाजू आहेत, पलीकडून आहे आणि अलीकडची एक आहे अशा। याच्यामुळे याला कितीने गुणायचं 2 ने गुणायचं। या 2 ने गुणल्यानंतर किती आले 8। म्हणजे या चौकोनामध्ये किती त्रिकोण आहेत 8। कारण हा समोरचा त्रिकोण आणि त्याच्या पलीकडचा त्रिकोण, हा समोरचा त्रिकोण त्याच्या बॅकचा त्रिकोण असे 4 याच्यामध्ये 8 त्रिकोण आहेत। आता दुसऱ्या याच्यामध्ये सोप्या पद्धतीने 1 2 3 4 5 6 असे त्रिकोणाला नंबर द्यायचे। नंबर दिल्यानंतर आता इथं 6 आले, त्या 6 ला 2 ने गुणायचं म्हणजे किती येणार 12। म्हणजे ह्या चौकोनामध्ये किती त्रिकोण आले 12। असे सोप्या पद्धतीने त्रिकोणाची मोजणी करायची आहे, त्रिकोण मोजायचे आहेत। म्हणजे पटकन तुम्हाला एका मिनिटात एका याचं उत्तर काढणं सोपं जाते।